एकदम साधी, सोपी आणि चमचमीत असणारी वाटाणा बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर ही रस्सा भाजी जी आहे वाटाणा बटाट्याची खायला खूपच छान लागते आणि स्पेशली खायचं म्हटलं तरी चपातीबरोबर, पुरीबरोबर, भाताबरोबर देखील छान लागते. एकदम सोपी अशी रेसिपी आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर भाजीसाठी सगळ्यात आधी आपण इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि साधारणतः 2 ते 3 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये चांगलं असं हे वाटून घेतलेलं आहे. तर सगळी तयारी करून ठेवली म्हणजे भाजी कशी पटकन होते. तर कढई गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल याच्यामध्ये गरम करून घेतलं की फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेला आहे. दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापलेला तो वापरणार आहोत. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे, त्याच्यामुळे कांदा जो आहे ना व्यवस्थित असा परतला जाईल. इथे कंटिन्यू आपल्याला हा असा मिक्स करून घेत राहायचा आहे, जेणेकरून खाली लागणार देखील नाही. तर कांदा जो आहे ना चांगला मऊ होऊन हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपण हा परतून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले आपण टाकणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे टाकूया. पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकत आहेत अर्धा चमचा धनजिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. किचन किंग टाकू शकता किंवा दुसरा कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला जो असेल तो टाकू शकता. तर सगळे सुके मसाले जे आहे ना इथे कांद्याबरोबर तेलावर असे परतून घ्यायचे आहेत. चांगले परतले की मग याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. मसाल्याबरोबर हिंग टाकायचं राहिलं होतं म्हणून 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि चांगलं मिक्स केल्याच्यानंतर टोमॅटो शिजायला हवेत. तर इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेलं आहे आणि एक वाफ येतपर्यंत झाकण ठेवून हे चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. चांगली वाफ आल्याच्यानंतर झाकण काढून चेक करूया. तर इथे कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं दिसत आहे. मसाले देखील म्हणजे आपले व्यवस्थित असे परतून झालेले आहे आणि टोमॅटो देखील मऊ झालेले आहेत. तर इथे 2 मीडियम साईजचे बटाटे जे आहेत ना स्वच्छ धुवून असे हे कापून टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये कढीपत्ता देखील टाकलेला आहे. तर आता हे बटाटे कढीपत्ता चांगलं मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बटाट्यांना थोडा जास्त वेळ लागतो शिजायला, म्हणून चांगले मिक्स केल्याच्यानंतर आपण कढई कवर करणार आहोत आणि चांगले 2 ते 3 मिनिट आपण हे चांगले शिजवून घेणार आहोत आणि चांगले असे हे वाफ आलेले दिसत आहे. असे वाफेवर थोडेसे शिजवून घेतले ना म्हणजे बटाटे लवकर शिजतात आणि मसाल्यांची चव जी आहे ना ती पण बटाट्यामध्ये छान अशी उतरते. आणि याच्यामध्ये वाटाणा देखील वापरणार आहोत, पण वाटाणा जो आहे तो ओला वाटाणा आहे आणि फार वेळ त्याला शिजायला लागत नाही, म्हणून आधी बटाटे जे आहेत ना ते मी मसाल्याबरोबर परतून घेतलेले आहेत. जर भिजवलेले वाटाणे असतील तर बटाट्यांबरोबर लगेच जरी टाकले तरी काही हरकत नाही. तर हे ताजे वाटाणे आहेत त्याच्यामुळे हे पटकन असे हे परतून घेतले म्हणजे शिजले जातात. तर वाटाणा बटाटा पुन्हा एकदा असं चांगलं हे 1 ते 2 मिनिट चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे वाटाणे देखील छान असे परतले जाईल आणि बटाटे देखील. तर हे व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा चांगलं असं हे मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी शिजण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे बटाटे देखील लवकर शिजले जातील आणि वेळही वाचेल आणि भाजी जी आहेत ना एकदम छान अशी होते. तर पाणी जे आहे ना अजून बटाटे शिजायचे आहेत, त्याच्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी मी या पद्धतीने ठेवलेली आहे. तर भाजीमध्ये किती आपल्याला रस्सेदार हवी आहे किंवा किती सुकी हवी असेल तर त्या पद्धतीत पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर आपण इथं थोडीशी रस्सेदार बनवत आहोत त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मी इथं थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. तर शिजेपर्यंत भाजीला एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येईल. जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. तर मी इथे शेंगदाण्याचा कूट न वापरतात ही भाजी बनवत आहे, तरी देखील चवीला छान होते आणि चांगला 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर ही शिजवून घेतलेली आहे. कलर देखील भाजीला छान आलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण बटाटे शिजले आहेत की नाही ते पाहूया. तर बटाट्याची एक फोड घेऊन चमच्याने अशी दाबून बघूया. तर बटाटे जे आहे ना एकदम मस्त असे शिजलेले आहेत आणि कलर देखील भाजीला छान आलेला आहे. थिकनेस देखील एकदम परफेक्ट आहे. तर ही भाजी जी आहे ना आपली झटपट अशी बनवायला होते. जर तुम्हाला टोमॅटो कापून घातलेले आवडत नसेल तर मिक्सरमध्ये वाटून देखील ही घालू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करूया आणि भाजीचं इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आहे. चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा भाताबरोबर खायचं म्हटलं तरी एकदम चवदार लागते. तर घरी करून पहा
आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे सगळ्या रेसिपी ज्या आहे ना त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.